नमस्कार. आज आपण एका अशा सिद्धांतामध्ये खोलवर जाणार आहोत जो अक्षरशः आपल्या विचारांना धक्का देतो. आपल्या अत्यंत खाजगी वाटणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देणारा सिद्धांत. इमेल दुर्खीमचा आत्महत्येचा सिद्धांत. विचार करा, एखाद्या व्यक्तीने घेतलेला सगळ्यात खाजगी, सगळ्यात वैयक्तिक निर्णय जर मुळात वैयक्तिकच नसेल तर? हाच तो प्रश्न आहे ज्याने समाजशास्त्राला अक्षरशः हादरून टाकलं. म्हणजे ज्याला आपण आपलं दुःख, आपला निर्णय समजतो, तो खरंच फक्त आपला असतो का? तर सुरुवात करूया. या पहिल्या भागात आपण बघूया की आत्महत्येबद्दलच्या आपल्या सामान्य कल्पनांना दुर्खीमने कसं आव्हान दिलं आणि त्याचं याकडे बघणं किती वेगळं होतं. बघा, साधारणपणे आपण काय विचार करतो की आत्महत्या ही एक अत्यंत वैयक्तिक, दुःखद गोष्ट आहे, बरोबर? पण एमिल दुर्खीमसाठी ना हे उत्तर अपुरं होतं. त्याला या वैयक्तिक वाटणाऱ्या कृतींच्या मागे दडलेले सामाजिक पॅटर्न्स म्हणजे सामाजिक नमुने शोधायचे होते. आणि त्याची सुरुवात होते त्याच्या व्याख्येपासून, जी स्वतःच एक क्रांती होती. खूपच व्यापक व्याख्या आहे ही. म्हणजे ती फक्त कुणीतरी स्वतःचा जीव घेतला इतक्यापुरती मर्यादित नाहीये. दुर्खीम त्यामागचा हेतू काय होता, कृती कशी होती, यावर जास्त लक्ष देतो. हे समजून घेण्यासाठी दुर्खीमनं कृतीचे 4 भाग पाडले. बघा, पॉझिटिव्ह ॲक्ट म्हणजे जीवन संपवण्यासाठी सक्रियपणे काहीतरी करणं, समजा विष घेणं. याच्या अगदी उलट निगेटिव्ह ॲक्ट म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी न करणं, जसं की अन्नत्याग करणं. तसंच डायरेक्ट ॲक्ट म्हणजे मरण्याचा हेतू स्पष्ट असतो आणि इनडायरेक्ट ॲक्ट म्हणजे मृत्यू हा एखाद्या दुसऱ्या कृतीचा अपेक्षित परिणाम असतो. उदाहरणार्थ, सत्याग्रहासाठी केलेलं आमरण उपोषण. ओके, तर आता सुरू होतोय या विश्लेषणाचा खरा डिटेक्टिव्ह पार्ट. इथे दुर्खीम त्यावेळेच्या सगळ्या जुन्या सिद्धांतांना बाजूला सारून स्वतःचा तपास सुरू करतो. त्या काळी एक थेरी खूप प्रसिद्ध होती की लोक एकमेकांची नक्कल करून म्हणजे अनुकरण करून आत्महत्या करतात. पण दुर्खीमनी हे साफ नाकारलं. तो म्हणाला, ज्याला मानसशास्त्रज्ञ अनुकरण म्हणतायत ना, ते खरं तर एका ग्रुपच्या, एका समाजाच्या नियमांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारची सामाजिक चेतना आहे ती. आणि मग त्याने बायोलॉजिकल किंवा मेडिकल थिअरीला छेद देण्यासाठी एक जबरदस्त पुरावा समोर ठेवला. त्याने काय दाखवलं की ज्यू लोकांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण सर्वाधिक असूनही त्यांच्यात आत्महत्येचा दर सगळ्यात कमी आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ होता की कारण व्यक्तीच्या मनात नाही तर कुठेतरी बाहेर समाजात दडलेला आहे. आणि इथेच दुर्खीमला तो महत्वाचा क्लू सापडला. तो म्हणजे सोशल फॅक्ट किंवा सामाजिक तथ्य. आता हे काय आहे? तर या अशा गोष्टी आहेत, विचार करण्याच्या, वागण्याच्या पद्धती, ज्या आपल्या वैयक्तिक इच्छेच्या बाहेरून येतात. त्या समाजातच अस्तित्वात असतात आणि आपल्यावर एक प्रकारचा दबाव टाकतात. म्हणूनच दुर्खीम त्यांना सुई जेनेरिस म्हणतो. म्हणजे त्यांचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्या फक्त लोकांच्या एकत्र येण्याने तयार होत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. एक आत्महत्या, हो, ती एक व्यक्तिगत शोकांतिका आहे. पण एखाद्या समाजात आत्महत्येचा जो जवळपास स्थिर राहणारा दर असतो ना, तो एक सामाजिक तथ्य आहे. आणि दुर्खीम म्हणतो की समाजशास्त्रज्ञाने याच दराचा अभ्यास केला पाहिजे, एका व्यक्तीचा नाही. चला, आता आपण थेट दुर्खीमच्या सिद्धांताच्या केंद्रस्थानी जाऊयात. त्याने सांगितलेले आत्महत्येचे 4 प्रकार आणि त्यामागची सामाजिक कारणं बघूयात. दुर्खीमच्या मते 2 सामाजिक शक्ती सगळं काही ठरवतात. एक आहे इंटिग्रेशन म्हणजे एकात्मता, सोप्या भाषेत आपण समाजाशी किती जोडलेलो आहोत. आणि दुसरी आहे रेग्युलेशन म्हणजे नियमन, समाजाचे आपल्यावर किती नियंत्रण आहे. याच 2 गोष्टी कमी आहेत की जास्त यावरून आत्महत्येचे प्रकार ठरतात. तर हे 4 प्रकार कोणते आहेत? बघा, पहिलं इगोइस्टिक किंवा अहंकारी. हे होतं जेव्हा समाजाशी एकात्मता खूप कमी होते, म्हणजे व्यक्ती एकटी पडते. दुसरं अल्ट्रुइस्टिक किंवा परोपकारी. हे होतं जेव्हा एकात्मता खूप जास्त होते, इतकी की व्यक्ती समाजासाठी स्वतःला काहीच समजत नाही. तिसरं अनॉमिक किंवा अनियमित. हे होतं जेव्हा समाजातले नियम, बंधनं ढिली पडतात. आणि चौथं फेटलिस्टिक किंवा दैववादी. हे होतं जेव्हा नियम खूपच कडक असतात आणि व्यक्तीचा श्वास गुदमरतो. आता या परोपकारी आत्महत्येचे पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऐच्छिक, जिथे शौर्य किंवा निष्ठेसाठी त्याग केला जातो. क्लासिक उदाहरण म्हणजे जहाजासोबत स्वतःला बुडून घेणारा कॅप्टन.
आणि दुसरा प्रकार आहे अनिवार्य, जिथे समाजच एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी भाग पाडतो, जसे की जुन्या काळातील सती प्रथा. दुर्खीमसाठी अनॉमिक किंवा अनियमित आत्महत्या ही आधुनिक समाजाची एक मोठी देणगी होती. आणि इथे एक सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. तो म्हणतो की आत्महत्येचे दर फक्त आर्थिक मंदीत नाही, तर अचानक आलेल्या आर्थिक तेजीच्या काळातही वाढतात. का? कारण दोन्हीमुळे समाजाचे जे नियम असतात, लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या पूर्णपणे विस्कळीत होऊन जातात. पण अर्थातच कुठलाच सिद्धांत टीकेच्या पलीकडचा नसतो. तर आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण दुर्खीमच्या सिद्धांतावर झालेल्या काही महत्त्वाच्या टीका पाहणार आहोत. अनेक विचारवंतांनी दुर्खीमच्या कामावर प्रश्न उचलले. उदाहरणार्थ, रेमंड एरन यांनी विचारलं की सामाजिक दबाव जर सगळ्यांवर सारखाच असतो, तर मग काही ठराविक लोकच आत्महत्या का करतात, सगळे का नाही? गिब्स आणि मार्टिन सारख्या लोकांनी म्हटलं की तुमची एकात्मता वगैरे संकल्पना खूपच अस्पष्ट आहे, ती मोजायची कशी? तर जे.डी. डग्लस यांनी आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह लावलं. आणि जे.डी. डग्लस यांची टीका तर खूपच मूलभूत होती. त्यांचं म्हणणं होतं की दुर्खीम ज्या सरकारी आकडेवारीवर विसंबून आहे, ती आकडेवारी स्वतःच एक सामाजिक तथ्य आहे. म्हणजे काय? तर जे कुटुंब किंवा समाज जास्त एकोप्याने राहतो, तो बदनामीच्या भीतीने आत्महत्येची नोंद अपघात म्हणून करण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ज्या डेटावर सगळा सिद्धांत उभा आहे, तोच डेटा मुळात पक्षपाती असू शकतो. बरं, मग एवढी टीका होऊन सुद्धा दुर्खीमचा हा विचार आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला, याचा शेवटचा आढावा घेऊया. कारण दुर्खीमचा खरा विजय आत्महत्येचं स्पष्टीकरण देण्यात नव्हता. त्याचा खरा विजय होता हे सिद्ध करण्यात की समाजाची स्वतःची एक शक्ती असते, एक अशी शक्ती जी त्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पलीकडे असते. त्याने आपल्याला कोणत्याही समस्येकडे फक्त वैयक्तिक दृष्टिकोनातून नाही, तर सामाजिक दृष्टिकोनातून बघायला शिकवलं. समाज म्हणजे फक्त लोकांची गर्दी नाही, तर त्याहून खूप काहीतरी मोठं आहे. आणि शेवटी तोच प्रश्न उरतो, जो दुर्खीमचं 100 वर्षापूर्वीचा सिद्धांत आजही तितकाच जिवंत ठेवतो. जर आपल्या निराशेचे, दुःखाचे अत्यंत खाजगी क्षणसुद्धा सामाजिक शक्तींनी घडवले जात असतील, तर मग आपल्या आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टींचं काय? आपले निर्णय, आपल्या आवडीनिवडी, आपली स्वप्न, ह्या सगळ्यावर त्या अदृश्य सामाजिक हाताचा किती पगडा असेल? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?